त्याच्यानंतर सांगायचं झालं तर हे वातावरण चांगलं 21 मार्चपर्यंत असंच राहणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं. म्हणजे काल देखील तुम्ही बघा नायगाव बिलोली नांदेड जिल्ह्यामध्ये धर्माबाद तेलंगणाकडं आदिलाबादकडं बऱ्याच ठिकाणी पाऊस देखील झाला, गारपीट देखील झालं. मी म्हटलं तर थोडी थोडी सुरुवात होईल, पण खरा पाऊस चांगला मात्र च्या दरम्यान येणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात येतं. सगळीकडेच एकदा येत नसतो, दररोज वेगवेगळा भाग धरतो, म्हणून हेच देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात येतं. हे अवकाळी पाऊस आहे. अवकाळी पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असतं, आपण गारपीट देखील होऊ शकते, म्हणून हे देखील लक्षात येतं. मग नेमकी गारपीट कुठं होऊ शकते तर तुम्हाला एक माहिती असं सांगतो. एखादी जर नदी असली, त्या नदीच्या बाजूला तिकडून 1 किलोमीटर आणि इकडून 1 किलोमीटर त्या पट्ट्यामध्ये कधी बी गारपीट होऊ शकते, म्हणून हे एक लक्षात येतं. एखादा कॅनल असला तर कॅनलच्या बाजूला दोन्ही साईडनं 1-1 किलोमीटरच्या अंतरानं त्या पट्ट्यामध्ये गारपीट होऊ शकते. जिथं डोंगराळ जमीन आहे, हलकी जमीन आहे, तिथे गारपीट होऊ शकते. पण गारपीट सगळीकडे होत नसते, म्हणून हे देखील सगळ्या शेतकऱ्यांना लक्षात यायचं. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, आमचा परभणी जिल्हा आहे. परभणी जिल्ह्यामध्ये 848 गाव आहेत. तर परभणी जिल्ह्यात देखील गारपीट होईल, 2-4 ठिकाणीच होईल, सगळीकडे होणार नाहीत. मग ते कुठं होऊ शकते? ज्या ठिकाणी खरपणाची जमीन आहे, हलकी जमीन आहे. मग कोणत्या एरियात होऊ शकते तुम्हाला एक सांगू इच्छितो. परभणी जिल्ह्यातला पालम लोहा कंधार ह्या साईडचं पालम लोहाच्या ज्या साईडनं परभणी जिल्हा आहे, त्या डोंगराळ भागामध्ये तिकडे एक गारपीट होऊ शकते. इकडं जिंतूर तालुक्यामध्ये एक डोंगराळ भाग आहे, तिकडे एक होऊ शकते. म्हणजे परभणी जिल्ह्यात 848 गावापैकी फक्त 5-6 गावालाच होते, सगळीकडे होत नाही, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. माझी शेतकऱ्याला विनंती आहे, या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असल्यामुळं काल देखील तुम्ही बघा धर्माबादकडे काय झालं, विजा पडल्या आणि त्या ठिकाणी 5 ते 7 मेंढ्या मृत्युमुखी पडल्या. म्हणून माझी शेतकऱ्याला विनंती आहे की तुम्ही घरी येताना रात्री त्याला पाऊस सुरू झाला आणि तुमचे जर बैल लिंबाच्या झाडाकडे असेल तर झाडावर वीज पडते. म्हणून माझी सर्व शेतकऱ्याला विनंती, पाळीव प्राण्याची काळजी घ्या. अचानक वातावरण बदल झाला तर उद्या लगेच परत एक मेसेज दिला जाईल.